मावळ प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं ते अधिकारी सध्या माझ्या समेत आहेत. नेमकी त्यांची बाजू काय आपण जाणून घेणार आहोत. तर सर, खरं तर नेमकी तुमची बाजू काय आहे? अशा पद्धतीनं अधिवेशनामध्ये तुम्हाला निलंबित करण्यात आलं, नेमका हा सगळा घटनाक्रम काय आहे, विषय काय आहे आणि तुम्हाला निलंबित काय केलं? ही गौण खनिज विषयक कार्यवाहीच्या अंतर्गत आम्हाला निलंबित करण्यात आलेलं आहे. परंतु हे जे काही निलंबन आहे, हे निलंबन सुद्धा आम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून थेट कळलेलं आहे. आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोटीस, आमचं कुठलंही म्हणणं मांडण्याची कुठलीही संधी दिलेली नाही. खरं तर महसूल विभाग हा संपूर्ण राज्याला वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये न्याय देण्याचं काम करत असतो आणि हे न्याय देताना आम्ही समोर असणाऱ्या सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन आम्ही योग्य त्या पद्धतीने कायद्याच्या कसोटीवर असा न्याय करत असतो. परंतु असा न्याय करणारी जी काही आमची यंत्रणा आहे, त्या यंत्रणेमधील 4 तहसीलदार, 4 मंडलाधिकारी आणि 2 आमचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी यांना कुठल्याही प्रकारची कुठलीही बाजू मांडण्याची संधी न देता शासनाने थेटपणे आमच्यावरती ही निलंबनाची कुऱ्हाड टाकलेली आहे. याच्यामुळे आमचं मानसिक कौटुंबिक स्वास्थ्य खूप मोठ्या प्रमाणात खालावलेलं आहे. ही जी काही आमची संघटना आहे, ही संघटना आम्हाला ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाठिंबा देत आहे, त्या पाठिंब्यामुळं आमचं जे काही सध्याचं मनोधैर्य आहे ते टिकून आहे. सर, खरं तर मावळ भागामध्ये शासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काम करताना त्रास होतोय, ही एक ओरड आहे. नेमकं मावळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यावरती अन्याय अत्याचार होत आहे, काय विषय नेमका? सर, ह्या ज्या काही आता मी सध्या मावळमधून बदली होऊन 5 वर्षाचा कालावधी माझा पूर्ण झालेला आहे. माझ्यावर जी काही कार्यवाही करण्यात आलेली आहे ती मी 5 वर्षापूर्वी कधी काळी तिथे कार्यरत मंडलाधिकारी म्हणून होतो, म्हणून माझ्यावर कार्यवाही केलेली आहे. खरं तर माझ्या काळातली जी काही कार्यवाही आहे त्याला माझ्या वरिष्ठांनी ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून, मोजणी करून, अतिरिक्त वसूल करून हा विषय संपवलेला असल्यानंतर ही कार्यवाही झालेली आहे. वसू संघटनेचे अध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल? आपले सगळे बांधवावरती या पद्धतीनं कारवाई झाली, पुढची दिशा काय असणार? आमची दिशा एकच आहे. माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ निलंबन मागे घ्यावं. जे खरोखर दोषी असतील तर दोषींना सजा दिली पाहिजे. जे तुम्हाला निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या, पण चौकशी करून घ्या. असं तडकाफडकी निलंबन नको, एवढीच आमची अपेक्षा आहे. पण पाहिलं की या ठिकाणी जो निर्णय झालेला आहे, जे निलंबन करण्यात आलेलं आहे, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम सरकारमधील मंत्र्यांनी केलेलं आहे. हे सगळं निलंबन तात्काळ मागे घ्यावं अशी मागणी जी आहे ती संघटनेच्या वतीनं आणि जे पीडित आहे त्यामध्ये निलंबित झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.